आपल्या बापाला जीव लावा. बापाने हाडाचे काढं केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला आणि हाताचा पाळणा केला आणि तुमचा सांभाळ केला. मुलींनो, तुमचा जन्म झाला त्या दिवशी बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. एका डोळ्यामध्ये पाणी आणि एका डोळ्यामध्ये आनंद. माझ्या मुलगी जन्माला आली. बापाच्या डोळ्याच्या समोर दोन चित्र उभं राहतात. पहिलं चित्र म्हणजे माझ्या बापाला वाटतं माझ्या मुलीचं शिक्षण मला करायचं. दुसरं म्हणजे माझ्या मुलीचं लग्न मला करायचं. बाप आयुष्यामध्ये तीनदा रडत असतो. मुलींनो, लक्षात ठेवा. एकदा पाहुणे मंडळी घरी आले आणि तुम्हाला बघण्याचा कार्यक्रम होता. त्याची वेळ आहे, असं जीवनामध्ये वर्तन करू नका. बऱ्याच मुली पळून जातात. बाप वाट पाहतो, माझी गुड्डी रोज येत असते, अजून का नाही आली. बापाला बातमी कळते की मुलगी कोणत्या तरी परक्या पोरासोबत पळून गेली. कळाल्यानंतर बाप बेचैन होतो. त्या बापाला वाटतं आता ही जिंदगी माझी काही कामाची नाही, मी मरून जातो. आत्महत्या करण्याकरता बाप सुसाईड करण्याकरता पळतो. म्हणून मुलींनो, त्या बापाला आपल्यासाठी मरावं लागेल, आत्महत्या करावी लागेल असं कधी जीवनामध्ये पाऊल टाकू नका. लग्न करायचं असेल तर लग्न बापाच्या पसंतीने करा. 2 वर्षापासून 3 वर्षापासून त्या मुलाच्या प्रेमामध्ये तुम्ही पडाल आणि जन्म देणाऱ्या बापाला, जन्म देणाऱ्या माईला सोडून तुम्ही कायमचं त्या पोरासोबत संसार कराल. त्या बापाने काय पाप केलं तुम्हाला जन्म देऊन? खाली पायची वेळ येईल त्या बापाला असं कधी वर्तन करू नका. ती माय आणि तो बाप स्वाभिमानानं सांगेल माझ्या मुलीनं माझं नाव कमवलं, गावचे लोक, समाजातले लोक म्हटले पाहिजे नाही खरं खरं अमक्या अमक्या व्यक्तीची मुलगी खरोखर चांगली आहे. म्हणून मुलींनो, तुम्हाला शाळेमध्ये जाता आलं तर जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं तर जा, नाही तर जाऊ नका. नोकरी जॉब करता आली तर करा, नाही तर करू नका. पण ईश्वरा समान बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल तुम्ही टाकू नका. लय प्रेम करत असतो तो बाप. लग्नाच्या दिवशी सगळे मंडळी आलेली आहेत. तो बाप तुमच्याकरता ढसा ढसा रडतोय. मुलाला बापाने 500चा ड्रेस जर घेतला तर मुलीला बाप 5000चा ड्रेस घेतो का? मुलगी परक्याचं धन आहे. लय प्रेम करत असतो बाप. हा माझ्या खिशामध्ये पेन आहे, हा मुंबईहून पेन घेतला साहेब मी. हा पेन जर मला कोणी मागितला तर मी दोनदा विचार करतो. पण तो पहाडासारखा बसलेला बाप एका क्षणात मुलीचं कन्यादान करून टाकतो. किती आकाशाच्या उंचीचा बाप आहे होतो बाप. म्हणून मुलींनो, बापाच्या जीवनामध्ये सेवा करा. साधं एखाद्याने 2 व्हीलरची चावी मागितली, चाबी, तर माणूस दोनदा विचार करतो. पण तो बाप एका क्षणात मुलीचं कन्यादान करतो. खरंच नशिबाने तो बाप ज्या बापाच्या पोटी सात्विक मुलगी जन्माला येते. दुसऱ्यांदा बाप रडतो. लग्नाच्या दिवशी पाहुणे मंडळी आलेले आहेत, ढोल ताशाचा आवाज होतो, फटाक्याची आकाशबाजी होती, अंतरपटाके धरल्या जातात. संध्याकाळच्या वेळेला तो बाप दररोज एक भाकरी खात असतो. पण रात्री तो बाप अर्धीच भाकर खाऊन झोपी जातो. एवढ्यात मुलगी येते, पप्पा, बाबा, आज तुम्ही अर्धीच भाकर खाल्ली बाबा. तो बाप म्हणतो, ए ताई, अगं मला भूक नाही ग. रात्री झोपताना बापाने अंगावर अंथरून घेतलं, ढसा ढसा तो बाप रडतो. मुलगीनं बापाच्या अंगावरचं अंथरून काढलं तर पाहते तर दोन्ही डोळ्याला धारा लागल्या त्या बापाच्या. तो बाप ढसा ढसा रडतोय. खूप प्रेम असतं त्या बापाचं आणि मुलीचं. मुलगी बापाचं काळीज असते, संपन्न होतो. सूर्यास्ताची वेळ
ढोल ताशाच्या आवाजामध्ये, फटाक्याच्या आकाशबाजीमध्ये ती मुलगी माहेर सोडून सासरी जाण्याची वेळ असते. बापाला पाहते, बाप दिसत नाही. मामाकडे जाते, मामा मामा येते, मामा. मामाच्या गळ्यामध्ये धाय मोलून ढसा ढसा ती मुलगी रडते बघा. मामी येते, मामी तुमची बाची तुम्हाला सोडून चालली मामी. भावाच्या गळ्यामध्ये जाऊन मिठी मळून ढसा ढसा रडते. सगळ्या पाहुण्या मंडळाच्या गळ्यामध्ये जाऊन ढसा ढसा रडते ती मुलगी. पण काय धमक आहे त्या बापाची, लग्नाच्या दिवशी मुलीच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची. नाही पाहू शकत महाराज. मंडपाच्या कोपऱ्यामध्ये एका आडुशाला तो बाप दोन्ही गुडघ्यामध्ये मुंडकं घालून ढसा ढसा रडत असतो. मुलगी डायरेक्ट बापाकडे जाते, धावत धावत, बाबा येते, बाबा तुमची ताई तुम्हाला सोडून चालली बाबा. दोन्ही आसुरीच्या ढाळा त्या बापाच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी रडतय तो बाप. जमिनीमध्ये पार घालावा ती अवस्था त्या बापाची होत असते. बापाओ, एवढं बाप प्रेम करत असतो. मुलीची आणि बापाची गळा भेट होते. त्यावेळेस बापाच्या डोळ्यातल्या पाण्याने मुलीची अंगावरची ओढणी ओली होती सज्जन हो, आणि मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याने बापाचा सदरा उपरणं ओलं होतं. एवढं बापाचं आणि मुलीचं प्रेम आहे. पाहुणे मंडळी वाट लावण्याकरता वऱ्हाडी मंडळी सगळे निघून जातात. बाप कधीच न वागणारा बाप, मुलींनो तुमचा बाप तुमच्याकरता पाहुण्याच्या समोर वागतोय, फार लाडच सांभाळणं हो. काही चुकला असेल, हुड पोरगी एखादं काही चुकला असेल एखाद्या वेळेस, तर तिचा बाप तुमच्या पुढे आज हात जोडतो. एवढं बापाचं मुलीचं प्रेम असतो. ढसा ढसा गुराढोरासारखा तो बाप रडतो. दुसऱ्या दिवशी एका दिवशी मित्रांनी विचारलं, का हो काल तुम्ही मुलीचं लग्न फार आनंदामध्ये केलं, थाटामाटामध्ये केलं, पैसे नव्हते तुमच्याकडं, व्याजाने काढले, टक्क्याने काढले, लोकांकडून उसने घेतले, पैसे नव्हते हो तुमच्याकडं, तुम्ही काय केलं? तो बाप म्हणला, पैसे गेले तर जाऊन द्या हो, पण माझी मुलगी आज सुखात आहे, यापेक्षा मोठा आनंद माझ्या जीवनामध्ये नाही आहे. बापाचं मुलीचं प्रेम असतं. म्हणून मुलींनो, बापाला जीव लावा. तुमच्या बापाला चक्कर येते, बापाला वेळेवर